कोऱ्या करकरीत नोटांचे बंडल असलेले हे बॉक्स पहा. पैशांनी भरलेले हे बॉक्स काही अधिकारी गाडीमध्ये ठेवत असल्याचं दिसून येत आहे. ही दृश्य पाहून हे सगळे पैसे एखाद्या बँकेचे असावेत असा अंदाज तुम्ही लावला असेल, पण तुमचा अंदाज चुकलाय. हे पैसे कुठल्या बँकेचे नाहीयेत, तर ते एका लाचखोर जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलेलं घबाड आहे. अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी रेड टाकून ते जप्त केलेत. जळगावात ही कारवाई करण्यात आली असून ती आजवरची सगळ्यात मोठी कारवाई मानली जाते. अकोला जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांना 26 जून रोजी 10,000 रुपयांची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोच्या पथकानं रंगेहात पकडलं होतं. याच प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झालाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर अँटी करप्शन ब्युरोनं किरण चौधरी यांच्या जळगावातील गणेश कॉलनी परिसरातल्या घरी रेड केली. त्यात सुमारे 3 कोटी रुपयांचं घबाड सापडलंय. त्यात 1.5 कोटी रुपयांची कॅश, लाखो रुपयांचं सोनं, चांदीचे दागिने तसंच काही मालमत्तेच्या कागदपत्रांचा समावेश आहे. एवढी मोठी कॅश पाहून एसीबीचे अधिकारी सुद्धा चक्रावले होते. त्यांना नोटा मोजण्यासाठी चक्क मशीन आणावं लागलं होतं. या लाचखोर अधिकाऱ्याच्या घरात नेमकं काय काय सापडलंय ते सविस्तर पहा. एसीबीच्या हाती किती घबाड लागलं. 1,53,84,000ची कॅश, 60,57,000चं 422 ग्रॅम सोनं, 31,000ची 154 ग्रॅम चांदी, 11,52,000 रुपये किमतीच्या सोने खरेदीच्या पावत्या, 6,25,000 रुपये किमतीच्या घरातल्या वस्तू, 4,31,000 रुपये किमतीचे कागदपत्र. लोकसेवक किरण पुरुषोत्तम चौधरी सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी वर्ग 1 अकोला यांच्यावर दिनांक 26/6/2026 रोजी अकोला येथील सिटी कोतवाली येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यांचे राहते घर जळगाव येथे असल्याने त्या संदर्भात सर्च काल घेण्यात आला आणि त्या सर्चमध्ये 1,53,84,630 रुपये एवढी रोख रक्कम, 60,88,551 एवढ्या मूल्याचे सोने व चांदीचे धातू व मौल्यवान दागिने, तसेच 62,13,376 एवढ्या किमतीचे प्रॉपर्टी संदर्भातले काही दस्तऐवज व घरातील वस्तू आणि इतर काही महत्त्वाच्या मौल्यवान धातूच्या विकत घेतल्याच्या पावत्या असे एकूण मिळून 2,94,64,847 रुपये एवढ्या किमतीचा मुद्देमाल कालच्या कारवाईमध्ये मिळून आलेला आहे. आणि तो मौल्यवान जो मुद्देमाल आणि महत्त्वाची कागदपत्र आहेत ही सदरच्या झडती कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई जी आहे ती नाशिक आणि जिल्हा युनिटचे अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तपणे केलेली आहे आणि याचा पुढचा तपास हा अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांचे युनिट व तेथील अधिकारी करीत आहेत. सर, जप्त केलेला मुद्देमाल तो अकोला एसीबीकडे रवाना करण्यात आला की आपल्याकडे? त्याबाबतची पुढची कायदेशीर प्रक्रिया सध्या सुरू आहे. ही जी रोकड आपल्याकडे मिळून आलेली आहे या संदर्भात वेगळा तपास संबंध काही गुन्हे वगैरे या प्रकरणात दाखल. सध्या तरी त्याबाबत तपास जो आहे अकोला युनिटकडे सुरू असल्या कारणाने याबाबत तपासाची आवश्यक कायदेशीर कारवाई त्याप्रमाणे करण्यात येईल. धक्कादायक बाब म्हणजे किरण चौधरी यांच्यावर अकोल्यात लाच प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर अँटी करप्शन ब्युरोची टीम त्यांच्या जळगावातल्या घरी झडती घेण्यासाठी गेली होती. तेव्हा ते घर बंद होतं, त्यामुळे घर सील करण्यात आलं होतं. दरम्यानच्या काळात चौधरी यांच्या 2 नातेवाईकांनी कुलूप तोडून घरातला ऐवज लंपास करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांचा हा प्रयत्न फसला होता. या प्रकरणी जळगावच्या जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय. त्यांना अटक झाली आहे.